विकासाचा ध्यास आणि सर्वसामान्यांचा विश्वास। माढा विधानसभा मतदारसंघाचे कर्तबगार आमदार आणि श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे यशस्वी चेअरमन माननीय श्री अभिजित आबा पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्र पवार पक्ष, माढा विधानसभा मतदारसंघ। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे। उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सध्या जोरदार पाऊस सुरू असल्याने धरणातील पाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे। याच पार्श्वभूमीवर पूर नियंत्रणासाठी आज 1 ऑगस्ट रोजी सकाळी 10:30 वाजल्यापासून उजनी धरणातून भीमा नदी पात्रात तब्बल 80,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे। उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसापासून पावसाची संततधार सुरू आहे। यामुळे धरणात मोठ्या प्रमाणावर पाणी जमा होत आहे। संभाव्य पुराचा धोका टाळण्यासाठी आणि पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरण प्रशासनाने आज सकाळी 10:30 वाजता धरणाच्या सांडव्यावरून भीमा नदीपात्रात पाणी सोडण्याचा निर्णय घेतला। सध्या हा विसर्ग 80,000 क्युसेक इतका करण्यात आला आहे। विशेष म्हणजे पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास गरजेनुसार या विसर्गामध्ये आणखीन वाढ केली जाऊ शकते, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे। तर दुसरीकडे वीर धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी आज सकाळी 9:30 वाजल्यापासून धरणातून नीरा नदीपात्रात सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे। वीर धरणाच्या पाणी पातळीवर प्रशासनाकडून बारकाईने लक्ष ठेवले जात असून पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी आज 1 ऑगस्ट रोजी सकाळी 9:30 वाजता धरणातून होणारा विसर्ग कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। नवीन बदलानुसार आता धरणाच्या सांडव्यावरून 22,680 क्युसेक आणि अतिवाहकाद्वारे 1,200 क्युसेक असा एकूण 23,880 क्युसेक पाण्याचा विसर्ग नीरा नदीपात्रात सुरू ठेवण्यात आला आहे। येणाऱ्या काळात पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या पावसाचे प्रमाण आणि धरणात नव्याने येणाऱ्या पाण्याची आवक लक्षात घेऊन या विसर्गात पुन्हा वाढ किंवा घट केली जाऊ शकते, अशी माहिती धरण प्रशासनाने दिली आहे। त्यामुळे नीरा नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे।